नमस्कार, मी आकांक्षा. तुम्ही पाहत आहात पुणे प्राईम न्यूज. पश्चिम बंगालमधील कोलकाता पुन्हा एकदा एका धक्कादायक आणि संशयास्पद मृत्यूने हादरला आहे. कोलकाताच्या नामांकित NRS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मध्ये ड्युटी करत असलेल्या अवघ्या 30 वर्षाच्या नर्स रुपाली बर्मन यांचा मृतदेह हॉस्पिटलच्याच टॉयलेटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आलेला आहे. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र तपासात समोर आलेल्या पुराव्याने तुमच्या अंगावर काटा आणणार आहे. मृतदेहाच्या हातात इंजेक्शनच्या टोचवलेल्या खुणा होत्या आणि घटनास्थळी औषधाच्या बाटल्या आणि प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलेल्या धक्कादायक खुलासे. नक्की त्या रात्री 10:20 ते 10:27 या 7 मिनिटात असं काय घडलं ज्यामुळे एक हुशार आणि ड्युटीवर असलेल्या नर्सचा जीव गेला? ही आत्महत्या आहे की घातपात? पाहूया या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. 30 वर्षीय रुपाली बर्मन या NRS मेडिकल कॉलेजमधील स्त्रीरोग विभागाच्या HDU म्हणजे हाय डेफिशियन्सी युनिट मध्ये कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी रात्री 8 वाजता आपली नाईट शिफ्ट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. शिफ्ट सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या वॉर्डमधील रुग्णांची नियमित तपासणी केली, औषध उपचार पूर्ण केले. सर्व काही सामान्य चालू होते. रात्री साधारणपणे 10:20 सुमारास रुपाली यांनी सहकाऱ्यांना सांगून HDU वॉर्डमधील टॉयलेटमध्ये प्रवेश केला. मात्र 10 मिनिटं उलटून गेले तरी रुपाली बाहेर आल्या नाहीत. ड्युटीवर असलेल्या सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा वाजवला. रुपाली यांच्या नावाने जोरजोरात हाका मारल्या. आतून कसलाही प्रतिसाद आला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची धडधड वाढली. अखेर हॉस्पिटल प्रशासनाने तत्काळ पोलिसांना बोलवले. पोलिसांच्या उपस्थितीत टॉयलेटचा बंद दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडता समोरचे दृश्य पाहून सहकारी डॉक्टर्स आणि नर्सेसच्या पायाखालची जमीन सरकली. नर्स रुपाली फरशीवर पडलेल्या होत्या. कोणतीही हालचाल नव्हती. डॉक्टरांनी तत्काळ त्यांना बाहेर काढून तपासले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी रुपाली यांना मृत घोषित केले. अवघ्या काही मिनिटांपूर्वी हसतमुखाने रुग्णांची सेवा करणारी नर्स अचानक मृत अवस्थेत कशी सापडली, या प्रश्नांचे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असता या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्या. रुपाली यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ इंजेक्शनच्या सिरिंज सारख्या बारीक जखमा आणि खुणा आढळून आल्या. टॉयलेटमधून औषधांच्या 3 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यामधील एक बाटली उघडलेली होती तर 2 तशाच बंद होत्या. ती औषधं नेमकी कोणती होती? ती अॅनेस्थेशिया संबंधित किंवा विषारी स्वरूपाच्या होत्या का? ही औषधं रुपाली यांच्याकडे कशा आल्या याचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रुपाली यांचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झालेला आहे. शरीरात अचानक ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे किंवा तीव्र औषधाच्या ओव्हरडोसमुळे त्यांच्या डोळ्यांचा पांढरा भाग, नखे आणि जिभेचा काही भाग पूर्णपणे निळा आणि हिरवा पडला होता. वैज्ञानिक तपासाच्या मते रक्तातील ऑक्सिजन लेवल अचानक शून्यावर पोहोचल्यानंतर अशा प्रकारची लक्षणे शरीरावर दिसतात. मात्र नेमकं कोणत्या केमिकल आणि औषध शरीरात गेले होते याचा अंतिम खुलासा आणि फॉरेन्सिक रसायनिक विश्लेषणाचा रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. संयुक्त पोलीस आयुक्त कुणाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार टॉयलेटच्या बाहेरील कॉरिडॉरमध्ये लावण्यात आलेल्या सर्व CCTV फुटेज जप्त करण्यात आलेले आहेत. रुपाली टॉयलेटमध्ये जाण्यापूर्वी आणि नंतर तेथे कोण आले होते का, यांच्या मागे कोणी गेले होते का, याचा अॅनालॉग तपास सुरू आहे. या व्यतिरिक्त रुपाली यांचा मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला असून त्या रात्री कोणाशी बोलल्या होत्या का, त्यांच्यावर कोणता मानसिक दबाव होता का, याचाही शोध घेतला जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे वैद्यकीय जगात आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हॉस्पिटल सुरक्षेचा आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जर ही आत्महत्या असेल तर ड्युटीवर असताना असे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण काय? हॉस्पिटलच्या हाय डेफिशियन्सी युनिटमध्ये ती औषधं बाहेर कशी आली? आणि जर हा घातपात असेल तर त्यामागचे नेमके कारण काय? हे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. पोलिसांच्या अंतिम पोस्टमॉर्टम आणि अहवालानंतरच या प्रकरणाचे गूढ उलगडणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आणि तपासाची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.